मी डिसाईड केलं की आपण थोडंसं सुपर मार्केटला जाऊन येऊयात. तर तुम्हाला दाखवून देते इथे सुपर मार्केट्स कशी आहेत. तर त्यातलं सुपर व्हॅल्यू म्हणून एक आहे. लेट मी गेट माय बॅग ओव्हर देअर. बॅग घेताना सुद्धा सूरजची आठवण येते, कारण की जेव्हा मी सुपर मार्केटला जातो तर तेव्हा प्रत्येक वेळी सूरज बॅग सोबत तयार ठेवतो. सगळ्या गोष्टी, लॉकची की, त्याच्यानंतर माझे ग्लव्ज, या सगळ्या गोष्टी जमा करून ठेवतो सूरज. आणि मला कोणत्याच गोष्टीकडे बघावं नाही लागत की हे विसरेल ते विसरेल. कशी फ्लावर्स आली आहेत ग्रासवरती निघली आता. आणि माझ्या घरापासून जवळपास 10 मिनिटावरतीच सुपर व्हॅल्यू नावाचं हे मार्ट आहे. ही जी गर्दी आहे ती ओल्ड एज होमची आहे. तर इथे वेनसडे हा जो दिवस आहे तर तो ओल्ड एजसाठी ठेवला जातो. यू कॅन सी द बोर्ड. तर वेलकम टू सुपर व्हॅल्यू. तुम्हाला आल्या आल्या इथे बुके, फ्लावर्स सेक्शन दिसेल. तर तिथनं पुढे आल्यानंतर लगेचच तुम्हाला नॉनव्हेज सेक्शन लागलेलं दिसेल. यामध्ये सगळ्या ऑफर्स आणि डील्स असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचं नॉनव्हेज तिथे ठेवण्यात आलेलं असतं बेक्ड. तर तिथनं पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसणार की इथे फ्रेश फ्रूट्स सेक्शन दिसेल. फ्रेश फ्रूट्स इथली रोजची बदलली जातात, रोजच्या रोज यांची काळजी घेतली जाते. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला व्हेजिटेबल स्लॉट दिसेल. तर तो सगळा स्लॉट जो आहे तर तो फ्रेश व्हेजिटेबल स्लॉट आहे. इथे ज्यूसरही ठेवलेलं असतं, तुम्ही घेऊन तुमचा ज्यूस बनवून घेऊ शकता. आफ्टर दॅट हे जे आहे इथे सर्व ॲपल सेक्शन दिसलं. तर तिथे सगळ्यात जास्त फ्रेश आणि कमी दरातले ॲपल्स भेटतात. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला सुरू होतो बेकरी सेक्शन. तर यामध्ये तुम्हाला डिफरंट काइंड्स ऑफ केक्स, मफिन्स, बन्स, स्कोन्स, क्रोसन ह्या सगळ्या प्रकारची गोष्टी तुम्हाला भेटतील. आयरिश लोक ब्रेड्स और या सगळ्या गोष्टी खूप जास्त खातात. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला बेक्ड नॉनव्हेज दिसणार. इथनं तुम्ही घेऊन जाऊ शकता फूड, पण यामध्ये सगळ्या प्रकारची नॉनव्हेज आहेत. तिथनं पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसेल अगेन कुक्ड फूड आणि ह्या सगळ्या गोष्टी. पुढे तुम्हाला पिझ्झा सेक्शनसुद्धा दिसेल. यामध्ये सर्व प्रकारचे पिझ्झाज ठेवले जातात. तिथनं पुढे आल्यानंतर तर हे आहे योगर्ट सेक्शन. तर इथे खूप जास्त प्रकारचे योगर्ट्स तुम्हाला अवेलेबल दिसतील. इथे लिटरली लेमन योगर्टसुद्धा भेटतं, कोकोनट योगर्ट. ज्या प्रकारची योगर्ट्स आपण इंडियामध्ये बघितली नाहीत त्या प्रकारची दिसणार. चीज केक्स वगैरे या सगळ्या गोष्टी इथे, जेली वगैरे तुम्हाला अवेलेबल दिसणार. तिथून पुढे जे सेक्शन दिसतं आहे तर तिथे सगळे फ्रोझन फूड ठेवलं आलेलं आहे. तर तिथनं पुढे आल्यानंतर तुम्हाला सर्व कोल्ड्रिंक्स वगैरे दिसणार. कोल्ड्रिंक्स, त्यानंतर चिप्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसणार. हे सर्व आहे कोल्ड्रिंक सेक्शन. तर इथे चिप्स, कोल्ड्रिंक, त्यानंतर पीनट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि इथले चिप्स वगैरे ह्या सगळ्यांची प्राईस जी आहे आपल्या इथल्यापेक्षा खूप जास्त कॉस्टली आहे. हे आहेत सेल्फ काउंटर्स. तर तुम्हाला इथे स्वतःची बिलिंग स्वतः करायला लागते. पुढे आल्यानंतर हे युरो मिलियनर काउंटर आहे. तर इथे तुम्हाला तुमचे लॉटरी बिल्स तिकीट विकत घेता येतात. फ्रायडेला लोकांची खूप गर्दी असते, ओल्ड लोकांची स्पेशली. हे फार्मास्युटिकल प्लॅटफॉर्म आहे. इथे सर्व फार्मसी तुम्हाला भेटणार. तर पुढे आल्यानंतर हे सर्व क्लोदिंग सेंटर आहे विथ शू. तर इथे सगळ्या प्रकारची ऑफरमध्ये असणारी ब्रँडेड क्लोथ्स विथ शूज ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार. या बाहेर आल्यानंतर कळालं की इथे खूप जास्त ट्रॅफिक झाली आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला दिसेल इथली सर्व्हिस सेंटर्स. तर तुम्हाला इथे सेल्फ सर्व्हिस करून घ्यायचे विथ पुटिंग द कॉइन इन. त्यानंतर इथे लॉन्ड्री हाऊस आहे. लॉन्ड्री तुम्ही इथे आणू शकता तुमची. पुढे आल्यानंतर तुम्हाला पेट्रोल पंप दिसतील. तर तुम्ही तिथे स्वतःची गाडी स्वतः फिअलअप करून घ्यायला लागते. आफ्टर दॅट मी घराकडे निघाली. आज मला बिलकुल बरं वाटत नाही आहे, त्यामुळे मी आज लाईट लंच करायचं डिसाईड केलं. तर मग मी बनवलं आज कुसकुस. लाईक याला आपल्या इकडे दलिया असं बोललं जातं आणि इट इज रिच ऑफ वेजीस. इकडे ह्याला कुसकुस बोलतात. तर मी हे बनवलं. ते उपम्यासारखं आपण म्हणू शकतो त्याला. आणि सूरजला जेव्हा कळालं की माझी तब्येत थोडी ठीक वाटत नाही तर त्याने लगेच माझ्यासाठी काहीतरी स्वीट ऑर्डर केलं, कारण की माझा मूड ठीक करण्यासाठी. तर बघूयात काय येतं आहे. तर ऑर्डर इज ऑन द वे. तर लेट्स सी व्हॉट हॅपन्स. सो स्कोन माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे. आणि व्हॅनिला स्लाइस इज देअर, ओरिओ स्लाइस इज देअर. आयर्लंड इज फुल ऑफ केक्स. आपण टेस्ट करून बघूयात. यमिएस्ट व्हॅनिला स्लाइस आहे बघ.